नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप, फडणवीसांना वैयक्तिक धक्का। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। पुण्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकींच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि संकटमोचक संजय काकडे यांनी त्यांचे चिरंजीव विक्रम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। पुण्यातील जिजाई निवासस्थानी खासदार पार्थ आणि जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। काकडे यांच्या सीमोल्लंघनामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाला मोठा धक्का मानला जातोय। काही महिन्यांपूर्वी त्यांनी माझ्या स्वतःच्या पक्षातील लोकांचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर माझे त्यांच्याशी काही घेणे देणे नाही असे म्हणत भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले होते। संजय काकडे हे थेट देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून ओळखले जात होते। भाजपमध्ये अंतर्गत वाद मिटवणे असो किंवा इतर पक्षातील बडे नेते भाजपमध्ये आणणं असो, ही कामे फडणवीस काकडेंवर सोपवायचे। अशा अत्यंत जवळच्या माणसाने साथ सोडणे हे फडणवीसांसाठी पुण्यात मोठा राजकीय फटका मानला जातोय आणि हा मोठा फडणवीसांसाठी वैयक्तिक धक्का देखील म्हटला जातोय।